Good afternoon, students. Today's lecture we discuss encoder. Question is, what is encoder and explain decimal to BCD encoder. Question is, what is encoder and explain decimal to BCD encoder or 10 to 4 line encoder. This is also called as 10 to 4 line encoder. Why encoder is called as 10 to 4 line encoder? Because of there are 10 inputs and 4 outputs. बघा आज आपण encoder पाहणार आहोत. क्वेश्चन काय असणार तुमचा? व्हॉट इज encoder? encoder म्हणजे काय आणि काय करायचं एक्सप्लेन आपल्याला परत डेसिमल टू बीसीडी encoder. डेसिमल म्हणजे काय असणार आहे 0 to 9 नंबर. डेसिमल मध्ये किती टोटल नंबर 10 0 1 2 3 4 5 6 7 8 and 9. This number is converted into binary coded number or binary coded decimal BCD. How to convert this number? By using this encoder circuit. In this encoder circuit, it has 10 inputs or 10 switches 0 to 9 and 4 output A, B, C, D. Output is obtained by the OR gate. बघा एक आपण जे सर्किट डायग्राम पाहतोय सर्किट डायग्राम कशी तुमची 10 to 4 लाईन इनकोडरची. तर त्याच्यामध्ये काय असणार तुम्हाला 10 इनपुट असणार आहे. किती असणार आहे टोटल 10 इनपुट आणि 4 आउटपुट. OR गेटचे जे आउटपुट असणार ते असणार 4 आउटपुट असणार म्हणजे A, B, C, D. बघा इनकोडर म्हणजे काय? An encoder is combinational logic circuit and encoder is combinational logic circuit that can convert an active input signal. That can convert an active input signal means decimal input signal into coded output signal. Decimal input signal into coded output signal means BCD output signal. Repeat again. An encoder is combinational logic circuit that can convert an active input signal. That can convert an active input signal or decimal input signal into coded output signal or BCD output signal. बाकामध्ये तुमचा encoder म्हणजे काय असणार? encoder म्हणजे काय असणार? encoder is a combinational logic circuit. encoder कसं सर्किट आहे? combinational logic circuit. हे काय करतं तुमचं? तर कसले इनपुट सिग्नल? डेसिमल इनपुट सिग्नल. कसलं? डेसिमल इनपुट सिग्नल और ऍक्टिव्ह इनपुट सिग्नल म्हणतो. डेसिमल इनपुट सिग्नल किंवा ऍक्टिव्ह इनपुट सिग्नलचं कशामध्ये कन्वर्ट करतो? कोडेड आउटपुट सिग्नल मध्ये. कोडेड आउटपुट म्हणजे कशामध्ये? कुठल्या कोडेड मध्ये? बायनरी कोडेड डेसिमल आउटपुट सिग्नल मध्ये. म्हणजे डेसिमलचं कशामध्ये येणार आहे आपल्याला? बायनरी मध्ये कन्वर्ट येणार आहे. इट युजेस 10 switches. It uses 10 switches representing number 0 to 9. बघा त्याच्यामध्ये काय केले? 10 स्विच काय केले आपण यूज केले. काय करतात? तुमचं पूर्ण नंबर रिप्रेझेंट करतात 0 to 9. It uses 10 switches representing number 0 to 9 when particular decimal number is pressed. Particular decimal number means particular decimal switch. Suppose 3 number is pressed. That time this switch convert into 3 number into binary number. बघा ज्यावेळेस काय करणार आपण एखादा पर्टिक्युलर स्विच जर प्रेस केलं पर्टिक्युलर स्विच प्रेस करतो म्हणजे काय समजा नंबर 3 प्रेस केला
तर काय होणार आहे, तर 3 नंबरला तुमचा हाय व्होल्टेज इनपुट म्हणून अप्लाय करणार कुणाला, तुमच्या ऑर्बिटला. त्यावेळेस ते ऑर्बिट काय करते, तर 3 नंबरचं कशामध्ये, बायनरी मध्ये कन्वर्जन करतात. When switch 0 is pressed, काय म्हणते बघा, when switch 0 is pressed, it is kept open from the all or gate. बघा, ज्यावेळेस आपण काय करतो, 0 स्विच प्रेस करतो, 0 जर प्रेस केलं तर काय करणार, सगळेच ऑर्बिट असणार म्हणजे ओपन असणार. म्हणजे आता स्विच ऑन केलं तर कुठलंही इनपुट काय केलं, कनेक्ट केले का नाही, त्यावेळेस ऑल ऑर्बिटचा आउटपुट असणार आहे 0. तर आपण सबरीनुसार बघायचं, इनपुट काय तुमचं 0 to 9 मीन्स इनपुट असं आपण डेसिमल टेबल ड्रॉ करायला काही इनपुट this is the input and output. There are 4 output A, B, C, D. When we can place the 0 switch, that time all OR gates are open, means output of A OR gate is 0, B is 0, C is 0, D is 0, means A, B, C, D is equal to 0, 0, 0, 0. बघा लक्षात आलं, ज्यावेळेस काय करणार आपण, कोणतेही स्विच प्रेस करणार आहे त्यावेळेस काय करणार, तुमचा जो हाय व्होल्टेज सप्लाय काय होणार आहे त्या OR गेटला इनपुट म्हणून अप्लाय करणार आहे. जे आपण 0 स्विच प्रेस करतोय, 0 ला कोणताही इनपुट कनेक्ट केलं नाही, सगळे ऑर गेट असणार ओपन असणार, म्हणजे थोडक्यात इनपुट अप्लाय होणारच नाही. त्यामुळं सगळ्याला काय होणार आहे, सप्लाय म्हणजे हाय व्होल्टेज भेटणार आहे, म्हणजे हाय इनपुट भेटणार आहे का नाही, त्यामुळे आउटपुट काय 0, 0, 0, म्हणजे 0 ज्यावेळेस प्रेस करणार त्याचं आउटपुट 0, 0, 0, 0. When we can present switch number 1, that time when we can press the switch number 1, that time the high voltage is applied to the last orbit or D orbit, means any one input is high, that time output of orbit is high, means D orbit output is 1, but other orbits are open, means final output is when number 1 switch is pressed, that time A is 0, B is 0, C is 0, but D is 1, means this decimal number is converted into binary form 0, 0, 0, 1. Then we can present 2, that time input is goes to the C OR gate or second OR gate. That time C's output is 1 and all other OR gate is open, means output is 0, 0, 1, 0. 0, 0, 1, 0, means 0, 0, 1, 0. When we can press the switch number 3, that time input is goes to the first OR gate and second OR gate, means high voltage is goes to the first OR gate and second OR gate. That time output of C OR gate and D OR gate is high, means output is A, B, C, D is equal to 0, 0, 1, 1. Find A and B 0, 0 because of high input signal is not applied to the A and B OR gate. When the number is pressed, that time output is 0, 0, 1, 1. Then we can press the switch number 4.
When switch number is 4 is pressed, that time high voltage is goes to the B OR gate, means B OR gate output is high, and all other OR gate input is open, means output is this OR gate is 0 0. Means when we can press the switch number 4, output is 0 1 0 0. Then we can press the switch number 5. Then we can press the switch number 5. That time high voltage input goes to the B OR gate and D OR gate, means output of B OR gate and D OR gate is high, and other OR gate is open switch, means output is 0 0. When we can press the switch number 5, that time output is 0 1 0 1. Then press the switch number 6. When 6 number switch is pressed, that time input or high voltage is applied to the B OR gate and C OR gate. Other A and D OR gate is open, means B and C OR gate output is high, and C and D OR gate output is low. Output is 0 1 1 0. When switch number 6 press, output is 0 1 1 0. Then press the switch number 7. That time high input is goes to the B OR gate, C OR gate and D OR gate, means B OR gate, C OR gate and D OR gate output is high, and A OR gate is open, means A OR gate output is low, and final output is 0 1 1 1. When stage number 7 is pressed, that time output is 0 1 1 1. Then we can press the switch number 8. Then we can press the switch number 8. That time A OR gate input is high, means output of A OR gate is high, and B OR gate, C OR gate and D OR gate input is, all inputs are open, means output is 0 0 0. Means final output is 1 0 0 0. 8 number switch is pressed, that time output is 1 0 0 0. Then last switch, means 9 number switch is pressed, that time A OR gate and D OR gate input is high, means these two OR gate output is high, and other, means B and C OR gate input are open, means output is 0 0. When 9 number switch is pressed, that time output is 1 0 0 1. 9 number switch is pressed, that time output is 1 0 0 1. Means we can apply the input is decimal, that time output is converted binary coded form. This why this encoder is called as decimal to BCD encoder. ओके, बघा काय केले, तर हा तुमचा एन्कोडर आहे, एन्कोडरलाच काय म्हणतोय आपण, डेसिमल टू बीसीडी कन्व्हर्टर. का तर त्याला काय केलं आपण, इनपुट कसले अप्लाय केले, डेसिमल इनपुट 0 to 9 स्विच करतोय, म्हणजे कुठले नंबर अप्लाय करतोय 0 to 9 म्हणजे डेसिमल इनपुट, आणि आउटपुट मात्र आपल्याला काय भेटते बायनरी मध्ये. या इनपुटला काय केलं आपण, जे 10 स्विच आहे त्याला 5 व्होल्ट सप्लाय अप्लाय केला आहे. ज्यावेळेस 0 नंबर स्विच प्लेस करतो आपण, 0 नंबरचं स्विच प्लेस केलं तर 0 नंबर स्विच काय होणार आहे, सगळे ऑर्गेट ओपन असतात, म्हणजे कोणताही इनपुट अप्लाय होणार नाही कोणत्याही ऑर्गेटला, जे ऑल इनपुट्स आर ओपन. त्यामुळं एक जर इनपुट हाय असतं तर ऑर्गेटचं आउटपुट काय होतं आपलं हाय, कोणतंही इनपुट हाय आहे का नाही, तेव्हा
आउटपुट काय भेटणार सगळ्याचं 0 0 0. म्हणजे 0 प्रेस केलं आउटपुट काय भेटलं 0 0 0 0. ज्यावेळेस आपण स्विच नंबर 1 प्रेस करतो, आता स्विच नंबर 1 प्रेस केलं म्हणजे काय होणार, हाय व्होल्टेज सप्लाय काय करणार आहे, इनपुट म्हणून अप्लाय होणार आहे. कोणाला अप्लाय होणार आहे, तर डी ऑर्बिटला हाय व्होल्टेज इनपुट अप्लाय झाल्यावर काय होणार आहे, आउटपुट काय भेटेल हाय. बाकी ए बी सी ऑर्बिटला आउटपुट इनपुट अप्लाय होते का नाही, म्हणजेच काय असणार सगळे ओपन आहे म्हणजे त्याला 0 व्होल्टेज अप्लाय होते, म्हणजे आउटपुट काय भेटणार आहे 0 0 0. जर 1 नंबर स्विच प्रेस केलं तर आउटपुट काय भेटतं 0 0 0 1. ज्यावेळेस 2 नंबर स्विच आपण काय करणार आहे, प्रेस करणार आहे. 2 नंबर स्विच प्रेस केलं तर इनपुट कुणाला अप्लाय होणार आहे, बघा 2 नंबर स्विच प्रेस करतोय म्हणजेच बी ऑर्बिटला फक्त काय होणार आहे, हाय व्होल्टेज अप्लाय होणार आहे. म्हणजेच इनपुट काय करणार त्याला 1. त्याला जर एनी 1 इनपुट हाय असेल तर आउटपुट काय भेटतं आपल्याला हाय. म्हणजे सी ला फक्त काय भेटेल हाय. बाकी तिन्ही ऑर्बिटचे इनपुट काय ओपन आहे म्हणजे 0 अप्लाय करतोय, त्यामुळे आउटपुट काय भेटणार आहे 0. बघा 1 स्विच केलं तर काय भेटले 0 0 0 1. 2 नंबर स्विच प्रेस केला काय भेटला आता आपल्याला 0 0 1 0. ज्यावेळेस आपण 3 नंबर स्विच प्रेस करणार आहे, 3 नंबर स्विच प्रेस केलं तर काय होते सी आणि डी ला फक्त काय होते इनपुट अप्लाय होते, बाकी ओपन आहे. सी आणि डी चं फक्त आउटपुट काय भेटणार हाय. म्हणजे काय भेटेल आपल्याला आउटपुट 0 0 0 1 1. ज्यावेळेस 4 नंबर स्विच प्रेस करतोय त्यावेळेस काय होणार आहे, फक्त बी ला काय होते इनपुट अप्लाय होते. 4 नंबर स्विच बी ला इनपुट अप्लाय होते, बाकी ओपन म्हणजे बी फक्त ऑन होणार म्हणजे बी ला 1 भेटेल आणि बाकी सर्वांना 0 0. 4 नंबर स्विचला काय भेटलं 0 1 0 0. ज्यावेळेस 5 नंबर स्विच आपण काय केलं प्रेस करतोय, 5 नंबर स्विच केलं तर काय होते बी आणि डी ला फक्त हाय व्होल्टेज भेटते, म्हणजे आउटपुट बी आणि डी चं फक्त हाय भेटणार आहे, बाकी सर्वांचं 0 0. 5 नंबर काय भेटलं आपल्याला 0 1 0 1. 6 नंबर जर केलं तर काय होणार आहे, 6 नंबरला बी आणि सी ला डी ला भेटते का नाही, म्हणजेच काय होणार डी काय तुमचा ऑफ असेल. 6 नंबरला काय भेटलं मग 0 1 1 0. या 7 नंबर प्रेस करणार आहे, 7 नंबर जर प्रेस केला बघा 7 नंबर प्रेस करते, 7 नंबर प्रेस केल्यावर काय होईल तुमचं फक्त बी सी आणि डी ला फक्त हाय व्होल्टेज अप्लाय होणार आहे. 7 नंबरला बी सी आणि डी. ए मात्र काय असणार आहे ओपन असणार आहे. ए ओपन असल्याने याचं आउटपुट काय भेटेल 0, मात्र बी सी चं काय भेटणार आहे हाय भेटणार आहे. म्हणजे काय भेटेल 0 1 1 1 0 1 1 1. ज्यावेळेस 1 नंबर स्विच प्रेस करणार आहे, 1 नंबर जर स्विच प्रेस केलं तर काय भेटेल आपल्याला ए ला फक्त काय भेटेल हाय व्होल्टेज आणि बी आणि सी ला बी सी ला काय भेटेल लो भेटेल, म्हणजे आउटपुट काय भेटेल 1 0 0 0. आणि लास्ट 9 नंबर स्विच जर प्रेस केलं तर काय भेटणार आहे ए आणि डी ला आउटपुट हाय भेटेल, मात्र बी आणि सी ला लो भेटेल, म्हणजे आउटपुट काय भेटणार आहे 1 0 0 1. म्हणजे इनपुट घेतोय डेसिमल आणि आउटपुट काय भेटतं आपल्याला बायनरी फॉर्म मध्ये, म्हणून याला काय म्हणायचं डेसिमल टू बीसीडी कन्व्हर्टर किंवा काय म्हणतो त्याला 10 to 4 लाईन कन्व्हर्टर. बघा इन्कोडर म्हणजे काय सुरुवातीला काय करणार, इन्कोडर म्हणजे काय करणार, अँड इन्कोडर इज कॉम्बिनेशनल लॉजिक सर्किट that can convert an active input signal. Active input signal means decimal input signal into coded output signal or binary coded decimal output signal. Okay, लक्षात आला इन्कोडर